तर हे बघा, आपण आज शॉर्ट कुर्ती जी जीन्स व कॉटनचे घालतात डेली यूजसाठी किंवा फॅन्सी बनवल्या जाते, तर आपण ती आज बनवणार आहोत. हे ड्रेस मटेरियलमध्ये उरलेलं जे कापड आहे त्यामध्ये आपण एक शॉर्ट कुर्ती तयार करणार आहोत. तर हे 12 ते 14 वर्षाच्या मुलीसाठी आहे, म्हणजे स्मॉल साईज आहे. तर तुम्ही बघून घ्या. तर हे बघा, आधी आपल्याला लांबी घ्यायची आहे. तर मी खालून जो सारखा भाग आहे तिथून वरती घेते आहे. तर आपल्याला 22 लांबी पाहिजे, तर 1 इंच आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. 21 हवी आहे तर आपण 23 घेणार आहोत, म्हणजे 2 इंच ॲड करणार आहोत. तर हे बघा, इथे मी 6 इंच शोल्डर घेते, म्हणजे 30 साईज जी आहे तर त्यासाठी मी शॉर्ट कुर्ती तयार करते आहे. इथे आपण मुंढा घेणार आहोत 7 इंच. आपल्याला 6.5च घ्यायचं आहे, परंतु अर्धा इंच आपण शोल्डर डाऊन करणार आहोत. तर हे बघा, 15 इंच आपण चेस्टचा चौथा भाग घेणार आहोत आणि 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर इथून मी 13 वरती डॉट देऊन घेते आहे आणि 1 घेणार आहे. एकोणावीस वरती आहे. तर हे बघा, जे 13चं आहे आपण इथे 7.5 घेतलं होतं, तर 1 इंच कमी घ्यायचं आहे, 6.5 घ्यायचं आहे. हे आपली 2 इंच शिलाई मार्जिन आणि इथे 1 इंच ॲड करायचं आहे अजून. इथे मी घेणार आहेत 8.5 आणि 1 इंच आपला. इथे आपण 2 इंच घेतलं, मी इथे 1च इंच वाढवते आहे, कारण आपल्याला जे कट आहे तर तो कट द्यायचा आहे. तर हे बघा, रुंदी मी इथं 2.5 ठेवणार आहे. 2.5 वरतून आपण अर्धा इंच शोल्डर डाऊन करणार आहोत. त्यानंतर समोर आपण 1.25 इंच मुंढा देणार आहोत, मुंडाचा आकार देणार आहोत. सॉरी, 1.5 इंच देणार आहोत बरं का, मी 1.5 इंचावरती दिलेलं आहे. आणि त्याच आकारात समोर थोडासा फ्रंट साईड देणार आहोत. तर हे बघा, बॅक साईड मी 1.5 इंच ठेवणार आहे. आपण 2 इंच ठेवूया, 2.5 वरती जाऊया. हे बघा, आणि समोरचा गळा मी 5 वरतीच घेत आहे, 2.5. तर आपण कटिंग करून घेऊया. आपण इथे खचका देऊन घेऊया, म्हणजे आपले 4ही भाग आपल्याला कळतील.
बघा, हा आपण एक बॅक साईड काढून घेतली. आता आपण फ्रंट साईड गळा करूया. तर हे बघा, इथे 2.5 वरती घेतलं होतं आपण. तर मी 1 इंच इथे, अर्धा इंच खाली जाते आणि अर्धा इंच वरती येते. हे बघा, तर हा आपण कॅनव्हासवरती गळा टाकणार आहोत. त्यानंतर आपण बघूया की उरलेल्या याच्यामध्ये आपल्या स्लीव्ज निघतात का. तर बघा, याच्यातला काही कापड आपला दुसरा आहे, पॅन्टचा कापड उरलेला आहे. तर आपण त्यामध्ये अटॅच करूया स्लीव्ज.